व्लॉग म्हणजे आपण खूप दिवसांनी व्लॉग करतो. ऍक्च्युली व्लॉग आपण सध्या टाकत नाहीये. आज कोणतं फूड ट्राय करायचंय काय आपण बघितलं का? मी चेक करतोय इथं बार्शी मध्ये धुमाकूळ वडापाव आणि वडापाव रचना इडली गृह. रचना इडली गृह. मित्रांनो आमचं लोकेशन आलंय पण इथं काही ते दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आजचा विषय असा आहे की आज आपण आलो एका मित्राच्या लग्नाला आणि इकडे बघा आदेश देखील आहे आपल्यासोबत आणि आज काही कारणास्तव काही थोडंसं बिझी आहे शेड्यूल, त्यामुळे ब्लॉग करणं होत नाही. पण साठी आपण हा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि मजा येणार आहे. म्हणजे आम्ही येताना पण काही हॉटेल्स वगैरे एक्सप्लोर केलेले आहेत, त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहेत नक्कीच. पण हा आणि माईट बी हे आपण आता कंटिन्यू करूयात, म्हणजे दररोज येईल असं विचार करतोय मी. पण बघूयात काय होतंय ते. पण आजचा तर ब्लॉग आपण आता सुरू केलेला आहे. तर बघूयात. आम्ही आज आलेलो आहोत बार्शीमध्ये आणि बार्शीमध्ये आम्ही म्हणजे आता ब्रेकफास्ट साठी काहीतरी ट्राय करावं म्हटलं. इथे काय बार्शीमध्ये आहे का स्पेशालिटी किंवा स्पेशल काय आहे का, तर हे पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर मग बघूयात काही स्पेशल भेटतंय का वगैरे. आपल्याला इकडनं जायचं का पुढून? तर काही स्पेशल वगैरे आहे का, भेटते का ते पाहूयात आणि त्यानुसार चलो मग आजचा प्रवास आणि ब्लॉग तुम्हाला दाखवतो कसा आहे ते. आदेश, यू वॉन्ट टू से समथिंग? नागेश, मी गाडी चालवते आता सध्या. तो म्हणजे डिस्टर्ब होतोस का गाडी चालवताना वगैरे? येस ब्रो. ओके, सो आदेश जरा डिस्टर्ब होतो गाडी चालवताना. सिंगल आहे त्याच्यामुळे सॉरी लॉग नाही म्हणू शकत, रिव्ह्यू म्हणू शकतो. आपण बिग वनला मासे ट्राय केलेले आहेत काल, तर त्याचा रिव्ह्यू तुम्ही नक्की बघा. येस, खूप सुंदर रिव्ह्यू दिलेला आहे आणि छान होते मासे वगैरे आम्ही ट्राय केलेले आहेत. आणि तिथली पण अशी गोष्ट झालेली आहे की दे हॅव ऑफर दॅट लंच लाईक कॉम्प्लिमेंटरी. सो त्यांनी आपल्याकडून कसलेही प्रकारचे पैसे घेतले नाहीत त्या लंचचे. आणि असं करत नाहीत आपण मित्रांनो. आपल्या चॅनलवर जो रिव्ह्यू आहे तोच रिव्ह्यू आपण ठेवतो आणि तसाच ठेवतो. आणि त्यामुळे आपल्याला काय माहित नव्हतं ते देणार आहेत वगैरे. इकडे बार्शी मध्ये सगळे लोक सायकल जास्त वापरतात. सायकल जास्त आहेत ना. म्हणजे आपल्या इकडे मला वाटतं खूप हार्डली एखाद्याकडे आता दिसत असेल सायकल एवढं वापरत नाही. म्हणजे आता आमच्या गावाकडे सुद्धा एवढे हे, पण म्हणजे तरी सुद्धा सायकलचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे. पण मी बार्शी मध्ये म्हणजे काल आल्यापासून ऑब्झर्व करतोय की सायकल ज्या आहेत त्या 22-24 सायकल ज्या असायच्या आपल्या नळीवाल्या, तर आता आपण आलेलो आहोत सीएनजी टाकण्यासाठी. आपण काल आलेलो होतो पण काल आपल्याला सीएनजी भेटलं नाही इथे, कारण गॅरंटी नाही. आणि आज पण इकडनं गाडी दिसते आज आहे वाटतं. पलीकडून जायचं आदेश. काल तर भेटलाच नाही आम्हाला. अरे तू इकडनं घालशील परत मागे वळत बसा वगैरे, परत कोणतरी मध्ये घुसल तोपर्यंत. सीएनजी तर किती अवघड आहे माहिती मित्रांनो तुम्हाला, नाही का? त्यामुळे मग आम्ही आता सीएनजी टाकायला आलेलो आणि एकच आहे आय थिंक इथे बार्शीमध्ये हा सीएनजी पंप. आणि 4-5 गाड्या आपल्याला आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा 5-6 गाड्या ऑलरेडी लाईनला आहेत आणि आपली 5वी-6वी गाडी आहे. पण ठीक आहे, होऊन जाईल इथे, आहे नाही? असं आहे सगळं. सीएनजी टाकायला आपण आलेलो आहोत. तर लेट्स सी गाईज. आदेश, आज कोणतं फूड ट्राय करायचंय काय आपण बघितलं का? आता तू सर्च करतोयस का? मी चेक करतोय इथं बार्शी मध्ये काय आहे बाबा बेस्ट फूड. आपण चेक करू. बेस्ट फूड इन बार्शी. अग्रवाल स्वीट्स. इथं कुठला तरी वडापाव फेमस आहे पण त्याचं नाव आपल्याला माहित नाही. हे रचना इडली गृह म्हणून दिसतंय. तर मला वाटतं इथे इडली चांगली भेटत असावी. आपल्या रोडवरच का जायचं? 2.9 किलोमीटर दाखवते. आणि वडा काय इथला वडापाव खूप जास्त फेमस आहे का? तो मे बी हा असू शकतो. कुठल्या तरी ब्रिजच्या जवळ आहे हा वडापाव. ओके. तर छान आहे म्हणतात. असा गोल वडा म्हणून फेमस आहे तो. वडाची साईज खूप जास्त मोठी असं काहीतरी आहे, मी ऐकलेले. मग जायचंय का? तर बघूया आपण. मला वाटतं मला तर वडापाव पेक्षा इडली, म्हणजे तो वडापाव खाऊ शकतो मी. इडली सांबार वगैरे खायची आहे कारण नाही. इडली वगैरे पण ट्राय करू, वडापाव पण खाऊ, काय झालं तेव्हा चालते आहे का नाही? आपल्याला असं जेवण आपलं पर 1 वाजता वगैरे होईल, 1-1:30 वाजता. तोपर्यंत आपण काहीतरी ठीक आहे. तर आपण हे दोघं आता गुगल मॅप ऐकू जरा आपण ऐकू. आणि धुमाकूळ वडापाव वडापाव रचना इडली गृह या ठिकाणी आपण आज जाणार आहोत. तर बघूया.
तर मित्रांनो आदेश काहीतरी सांगतो आपल्याला कुठं जायचंय ते, तर एकदा ऐकूयात आपण आदेशकडून. आदेश, तर आपल्याला जायचं होतं धुमाकूळ वडापावला, पण आमचा एक मित्र आहे त्याने आम्हाला सांगितलं की त्याचं नाव वेगळं आहे, अग्रवाल स्वीट्स नाव आहे त्याचं. मामाच्या पोराने सांगितलं की मित्राने सांगितलं? मित्राने सांगितलं. तर इथला बार्शीतलाच मित्र आहे आपला एक, त्याला मी फोन केलता. तर इथे एक फेमस वडापाव आहे, त्यांनी सांगितलं अग्रवाल स्वीट्सच्या तिथं जावं म्हणून. ओके. तर तिथं आपण टेस्ट करून बघणार आहे. तिथून आपण इडली गृह, रचना इडली गृह काहीतरी आहे, तिथं जाणार आहे. ओके. तर दोन्ही पण बघूया कसं लागतंय ते. कारण बार्शीतलं फेमस म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी, त्यामुळे आपण इकडच्या साईडला म्हणजे आता पुण्यात सुद्धा तुम्ही नरेमध्ये वगैरे बघितलं तर लातूर साईड, बार्शी साईड असे म्हणजे इडलीचे वगैरे शॉप्स आहेत तिथं, छोटे छोटे ब्रेकफास्ट साठी. आणि खूप छान लागते टेस्ट त्यांची. त्यांची जी चटणी ना, शेंगदाण्याची चटणी असते इडलीची. आपल्याकडे कशी नारळाची चटणी असते, इकडे लातूर साईडला एक व्हाईट कलरची शेंगदाण्याची चटणी लागते, ती भारी लागते चटणी. मला वाटतं ते थोडस हैदराबाद साईडला म्हणजे बाउंड्रीला असल्यामुळे ना त्यांचा इन्फ्लुएन्स जास्त आहे इडलीचा वगैरे. फूड. हा, इडली वगैरे बँगलोर वगैरे इकडे जवळच आहे, त्याच्यामुळं आपण ट्राय तर करणार आहे, बघूया कसं लागतं. चलो मग ट्राय करूयात आज इथले फूड. त्यातलं आपण पहिल्यांदा करणार अग्रवाल स्वीट्स, आणि त्यानंतर आपण करणार आहेत कोणती इडली? रचना इडली गृह. इडली गृह इथे इडली रचना इडली गृह इथे जाणार आहोत आपण. तर लेट्स सी काय कसं आहे तिथला एक्सपिरियन्स वगैरे, कसं टेस्ट आहे आपण सांगूयात तुम्हाला. ब्लॉग पाहत राहा लास्ट पर्यंत. मित्रांनो आमचं लोकेशन आलंय, पण इथं काही ते दिसत नाही, आणि आम्ही परत असं खूपच गावामध्ये पोहोचलोय त्या आपल्या तळबार्शी मध्ये पोहोचलोय आम्ही. वडा खातात नुसतं, समोसा आणि वडा. ₹10 वडा भेटतोय. पाव जास्त खात नाही, फक्त वडाच एकत्र खातात लोक इथे सगळे. आणि तर मित्रांनो आपण आता जस्ट अग्रवाल स्वीट्स येथे आलो होतो, आणि आपण वेगवेगळे तिथले पदार्थ पण ट्राय केले. मग ज्यामध्ये आपलं वडापाव, इथला वडा ऍक्च्युली फेमस आहे. वडा असेल किंवा समोसा तर अप्रतिम, म्हणजे जो क्रिस्पीनेस होता ना त्यामध्ये, आदेश एक नंबर मजा आली समोसा खायला. त्यानंतर आम्ही घेतलं होतं ढोकळा, आणि त्यानंतर साबुदाणा वडा हाही आम्ही घेतला होता. आणि त्यानंतर आम्ही स्वीटमध्ये कलाकंद ट्राय केलं. तर एवढं अप्रतिम आहे ना, म्हणजे एक नंबर आहे. हे बघू शकता इथे अग्रवाल स्वीट्स, आणि गर्दी तर एवढी म्हणजे कंटिन्यू लोक आहेत तिथे.